चला मॅच ऑन करूया. नितीन हजारे ऑन स्ट्राइक. पहिला चेंडू बराच शॉर्ट ऑफ डिलिव्हरी ती एज लागली आहे. नितीन हजारेने जागा बनवली होती या फटका खेळण्यासाठी, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क जो झालाय तो फक्त आणि फक्त थोड्या अंशाचा झालाय, म्हणून एक धाव मिळते. एका धावेने बाळकुम मास्टर टीमच्या स्कोर काढला सुरुवात. आज बाळकुम मास्टर मला वाटतं भरपूर फिरत आलेत. अगदी आरे कॉलनीतून आलेत तर त्यांनी रस्ता घेतलाय की काय कल्पना नाहीये. ट्रॅफिक भरपूर आहे नो डाऊट. ड्राईव्ह केलाय, क्लासिक ड्राईव्ह पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी जाणार का? कॉल दिलाय संतोषचा. कॉल रॉंग एंडला थ्रो. यावेळेला आपण बघतोय नितीन हजारे मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि रिव्हर्स षटकार जर त्यांच्या बॅट मधून आला तर राजा घरत यांच्याकडून 500 रुपये देण्यात येतील. ही काम येत बाहेर का खेळले नितीन हजारे यांचा असं म्हणावं लागेल. राजा घरत रेडी ठेवा तुमची नोट. यावेळेला पुन्हा एकदा चांगला ड्राईव्हचा फटका. कार्पेट चेंडू खेळून काढला. करक्षक चेंडू सीमा रेषा पार. अलंकार कडून झाली चूक. फक्त 1 किंवा 2 धाव. मॅन ऑफ द सिरीज साठी 32 इंची LED टीव्ही आहे, लक्षात घ्या. प्रथम क्रमांक विजेत्याला फक्त ट्रॉफी नाही तर 25,000 रुपयाची कॅश आहे. सन्माननीय उद्योगपती रामजीभाई भरवाड यांच्या माध्यमातून ती कॅश प्राइज देण्यात येणार आहे आणि सगळ्यात मोठी पारितोषिके आहेत. साईदत्त क्रीडा मंडळ पेनकरपाडा यासाठी ओळखलं जातं. मात्र जेवणाची व्यवस्था आज कशी आहे आमचे संघ सांगतील. कसं वाटतं बाळा? एकदम नंदकुमार म्हात्रे यांच्या मार्फत 80 किलो चिकन देण्यात आले आहे. यावेळेला रिव्हर्स स्विच इट खेळण्यात आला होता, मात्र लेग बायचा इशारा होतोय. 1D. थँक्यू. एका धावेने संघाच्या धावसंख्येकडे लक्ष घालूया. धावसंख्या झाली 3-8. बाळकुम संघाचा एक प्रतिनिधी आला आणि वारंवार तो सांगतोय की मालिकावीर हे आहे सांग, कारण तिकडे आमचं लक्ष असतं. प्लानने आलेत. राकेश मात्र लेट आलाय थोडासा. मात्र पांजू संघ देखील अफलातून वेळेवर आलाय इथे. त्यांनी देखील बऱ्याच गोष्टींची पाहणी केलंय. या एकूणच मैदानावर कसा खेळ करायचा आहे हे भारत राऊतला सुद्धा माहिती आहे, त्यामुळे निश्चितच चांगला प्लॅन पाहायला मिळेल. लेट्स सी. भरत तो नितीन हजारे. व्हॉट ए शॉट. इथे क्षेत्ररक्षण बघा. आपल्या शरीराचा वापर करण्याचा प्रयत्न केला भारत राऊत यांनी. चेंडू मात्र सटकलाय आणि या 2 धावा इथे पूर्ण होताना दिसतील. कदाचित तिसरी धाव नाही, तो प्रयत्न नाही आहे. 2च धावांवर समाधान. आणि मान्यवर कक्षामध्ये जे सगळे मान्यवर आहेत त्यांना विनंती करीन की जेवून जायचं आहे. अफलातून जेवणाची व्यवस्था आहे साईदत्त क्रीडा मंडळाच्या माध्यमातून, आणि त्यांची स्पेशालिटी म्हटलं तर चुलीवरचं जेवण. आणि चुलीवरच्या जेवणाची मजा का वेगळी असते, कारण ती धग वेगळी असते, लक्षात घ्या. आणि या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बघतोय साईदत्त क्रीडा मंडळाचे जे यंगस्टर्स आहेत त्यांनी अफलातूनरित्या कामगिरी केलंय. अगदी खांद्याला खांदा लावून काम केलंय मास्टरच्या. मनापासून कौतुक आहे या सगळ्या यंगस्टरचं. राजू शिंदे यांच्या माध्यमातून सामनावीर किताबासाठी आपण टी-शर्ट बघतोय. हा महत्वपूर्ण माणूस आहे साईदत्त क्रीडा मंडळाचा. कबड्डी म्हटलं त्याचं पहिलं प्रेम. अभिनव कडून अफलातून कबड्डी खेळलाय तो. त्याच्यानंतर स्वतःची एक अकॅडमी सुद्धा त्यांनी ओपन केली आणि बऱ्याच जणांना तो प्रशिक्षण अजूनही देत असतो. आपली पेपर एजन्सी सांभाळून. आमचे सगळे ज्येष्ठ नागरिकांचं देखील मनापासून कौतुक आहे आणि त्यांनी देखील आपापल्या परीने इथे हातभार लावलाय. वाईटची नोंद होतीये. संघाची धावसंख्या पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचली आहे 11 वर. संतोष. ओ बॅकफुटला केलेत. इथे धाव कठीण होती. चांगला चेंडू अलंकारचा.
बॅकफुटला कठीण आहे, या मैदानावर बॅकफुटला खेळणं कठीण आहे आणि खास करून ही विकेट जर बघितलं तर भरपूर फास्ट आहे. इथे ब्रेक होतात चेंडू, इथे चेंडू खाली राहत आहेत, इथे चेंडू उसळत आहेत, त्यामुळे बॅटिंग करणं तितकं सोपं नाहीये, तुम्हाला मार्ग काढावा लागेल. स्लो डिलिव्हरी आहे, गुड चेंज ऑफ पेस, मात्र इथे धाव नाही मिळणार. विकेट सॅक्रिफाईस करायला लावलंय नितीन हजारेंचा कॉल, मात्र संतोष त्यासाठी आग्रही नव्हते, मात्र इथे विकेट सॅक्रिफाईस होते. पहिला धक्का, संघाची धावसंख्या 11. आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेची ही 21वी स्पर्धा. साई दत्त क्रीडा मंडळ पेनकर पाड्याचं आयोजन. आतापर्यंत जे 2 सामने झालेत, मालजीपाडा वर्सेस मोरवा, मोरवा संघ विजयी, पेनकरपाडा वर्सेस नवगर, पेनकरपाडा संघ विजयी. मालवणीला बाय आहे आणि पांजू वर्सेस बाळकुम असा हा सामना सुरू आहे. नवीन बॅटर भूषण भोईर. पुलपी डिलिव्हरी आहे, तिथून चेंडू बाहेर काढला जातोय. अलंकार भोईर अफलातून फॉर्म मध्ये असलेला खेळाडू. मला एक स्पर्धा आठवणे, ती म्हणजे नवतरुण ग्रुप मुर्धा आयोजित ती स्पर्धा 2017ची गोष्ट सांगतोय. या मुलानं तब्बल 5 रिव्हर्स षटकार तिकडे मारले होते. अफलातून प्लेअर आहे. पुन्हा एकदा फिंगर रोल केलेत, मात्र यावेळेला हाफ वॉली घेऊन चेंडूला ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो, एकच धाव मिळेल. प्रेमनाथचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच धाव. डावखऱ्या बॅटर साठी बरंच काही आहे या मैदानावर, मात्र या सगळ्या ज्या संधी आहेत ना, त्या संधीचा उपयोग करता आला पाहिजे. भूषण भोईर एक मॅग्निफिसंट प्लेअर आहेत. लेट्स सी त्यांच्या एक्सपर्टीज इथे टीम बाळकुम संघासाठी कशा ठरतील. धावसंख्येकडे लक्ष घातलं तर धावा झालीत त्या म्हणजे 12 गडी बाद 1. 8 चेंडू 10 धावा. नितीन हजारे. अलंकार पुलपी डिलिव्हरी आहे, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे तरी सुद्धा 1 धाव पूर्ण. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. स्वतःचा अकाउंट ओपन. 13 धावा. पहिल्या 2 ते 3 षटकामध्ये तुम्हाला प्लॅनिंग करावंच लागेल की कशा पद्धतीने आपल्याला इनिंग बिल्डअप करायची आहे. हवेचं वातावरण अतिशय चांगलं आहे, त्यामुळे कदाचित थोडासा उकाडा नाहीसा होण्यासाठी प्रयत्न आहे. यावेळेला समोर खेळले क्षेत्ररक्षक आहे तात्या. ये क्या कर दिया तूने तात्या. कधी हीच गोष्ट म्हणत असतील. हा जेल मात्र चेंडू सीमा पार चौकार. पाहूया आपण पुन्हा एकदा डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. फटका जर बघितला तर निश्चितच काही काळ हवेत होता, फ्लॅट फटका होता, तो म्हणजे नितीन हजारे यांचा. आणि चेंडू सरळ जर बघितला तर तिथे तात्या उभे होते, त्यांचा हात फाटून चेंडू मात्र 2 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर गेलाय चौकारासाठी. हे जीवदान नितीन हजारेसाठी, हे जीवदान टीम बाळकुम साठी. गोलंदाजी मार्कवर आय थिंक प्रमोद येतोय. नाही, प्रमोद येतोय, उंचपुरा खेळाडू. मात्र डावखरे बॅटर्स. भूषण भोईर ऑन स्ट्राइक. धावसंख्या मगाशी चौकारनं थोडीशी उडी घेतली, ती जाऊन पोहोचले 17 यावेळेला हा चेंडू टप्पा पडल्यानंतर एक्झॅक्टली कुठे आहे, नो बॉल घोषित केल्या पंचांना. येस, थँक्यू अंपायर.
कारण लाईन सोडून जाणारा हा चेंडू आहे. अफलातून अंपायरिंग महेंद्र शिंदे नामी काफी आहे. फुलटॉस डिलिव्हरी आहे आणि हा तडका चेंडू सरळ बाळकुमला. अफलातून षटकार. टायमिंग एक्सक्विजिट होता आणि अफलातून षटकार. बघा या षटकारासाठी लगेच पारितोषिक आले. तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक संकेत हरिश्चंद्र मात्रे यांच्या माध्यमातून. वेल प्लेड भूषण भोईर. संघाच्या धावसंख्येने उडी घेतले 24 वर. प्रमोद यांना मात्र आपली लाईन बदलावी लागेल. फुलटॉस तुम्ही टाकू शकणार नाहीये. ऍडव्हान्टेज आहे डावखुऱ्या बॅटर साठी. व्हॉट ए शॉट. यावेळेला आपण फटका बघतो. एक्स्ट्रा कव्हरला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगलं झालं. नितीन हजारेचा कॉल. 2 धावा कंप्लीट. अतिशय चांगलं समन्वय इथे पाहायला मिळतो या दोन्ही बॅटरकडे. कारण क्रिकेटिंग ब्रिलियन्स या दोन्ही खेळाडूंकडे आहे. एका बाजूला भूषण भोईर, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजे नितीन हजारे. आणि 2 खंदे बॅटर आहेत टीम बाळकुमचे. त्यामुळे भरपूर मोठी रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन ते दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी समोर खेळलेत. अफलातून फटका. हाय अँड सेम क्लास फटका. षटकार आहे सर. बाळकुम मध्ये इथे प्रवास करताना भरपूर ट्रॅफिक होती. मात्र चेंडूला कोणती ट्रॅफिक नाहीये. चेंडू सीमारेषा पार होत आहेत. भूषण भोईर यांच्या बॅट मधून आलेला हा दुसरा षटकार. इथे शॉर्ट ऑफ डिलिव्हरी होती. मिस केली आहे. चेंडू देखील उसळला होता. कदाचित त्या हाईट न बीट केलंय ते म्हणजे भूषण भोईर यांना. मात्र कल्पक खेळाडू आहेत. लवकर रिकव्हर करतील या गोष्टी. मात्र हे बॅटल आता नक्कीच वाढणार आहे. कारण धावसंख्येकडे लक्ष घातलं तर 2.4 चेंडू मध्येच आपण बघतोय धावा झालेत 32. कदाचित या मालिकेचा विक्रम तुम्हाला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा क्लास फटका. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आपण बघतोय. लॉंग ऑफ बाउंड्रीवरचा तिथे गेलाय. एकच धाव मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण. सुहास आहेत आय थिंक तिथे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. मात्र काय फटकेबाजी. चेंडू अगदी मिडल ऑफ द बॅट लागतोय आणि ज्या वेळेला साऊंड होतोय ना त्या साऊंडचा आवाज जर बघितला तर निश्चितच सुपर्ब पाहायला मिळतोय. आणि भूषण भोईरचं असं फॉर्म मध्ये येणं नक्कीच बाळकुम टीम साठी ऍडव्हान्टेज मध्ये असेल. नेक्स्ट बॉल. यावेळेला नितीन हजारे. स्विच इट खेळलेत. हा फटका जरी काही धावा देऊन जाईल. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय डीप मध्ये. मात्र या घडीला 2 धावा. राजा गरज सांगतायत की षटकार जर रिव्हर्स स्वीपने मारला तर 500 रुपये आहेत. मात्र या षटकात धावा आलेत. 2 षटकात धावसंख्या जर बघितली तर फक्त आय थिंक 17 होती. मात्र या षटकात तब्बल मोठी धावसंख्या झाली. 18 धावा आलेत. याचं कारण भूषण भोईर यांची बॅटिंग. 3 षटकं संपली. धावसंख्या 35. सरासरीकडे लक्ष घातलं तर जवळजवळ 12. आणि लगेच स्ट्रॅटेजिक टाइम आउट होतोय. ड्रिंक ब्रेक होतोय आणि वेगवेगळ्या कलरचे ड्रिंक्स तुम्हाला पाहायला मिळतील साई दत्त क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. वेळ देऊया सचिन साऊंडला. कमॉन. संपलाय. यानंतरच्या मॅच साठी RK मोरवा मास्टर्स आणि टीम पेनकरपाडा मास्टर्स रेडी राहायचंय. मालवणी संघ आय थिंक काही खेळाडू दिसत आहेत. काही खेळाडू अजूनही यायचे बाकी असतील. मात्र आले तर प्लीज लवकर जेवून घ्या.
सुहास येतोय गोलंदाजी मार्कवर. चांगला जोर का चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर काही अंशी बॅकफुटला खेळलेत आणि कदाचित हीच चूक असेल. हा चेंडू इथे निर्धाव जातोय. इथे विकेट हवी आहे टीम पाणजूला. इथे विकेट हवी आहे. ती विकेट येणार का? IPL मध्ये आपण बघतो समालोचन करत असताना आकाश चोप्रा वगैरे निश्चितच रेड अलर्ट दाखवत असतात. इथे मात्र कुठलाही अलर्ट नाहीये. मात्र विकेट घेण्यासाठी प्रयत्न करतील इथे सुहास. व्हॉट अ शॉट. हा चेंडू सरळ मीरा गावामध्ये. आज मात्र भूषण भोईर रत्नागिरीचे आंबे खाऊन आलेत. तिसरा षटकार आणि काय टायमिंग होतं. अगोदर शफल केलं होतं आउटसाइड ऑफ स्टंप. त्यानंतर पाहिलं की डाऊन द लेग चेंडू जातोय. पुन्हा एकदा चेंडूच्या रेषेत आलेत आणि स्लॉट मध्ये चेंडू आणि प्लॉट मध्ये गेलाय. व्हॉट ए शॉट. अफलातून फटकेबाजी. संघाच्या धाव संख्येने आता 40 गाठले आहे. धाव संख्या 41. इथे पुन्हा एकदा ऑन साइडला कडक शॉट आहे. लेट्स सी इथे किती धावा मिळतील. प्रेमनाथ आहे. थोडस फंबल झालंय. 2 धावा लगेच. धाव संख्या पुढे सरकते 43 वर. जबरदस्त पार्टनरशिप पाहायला मिळते या दोन्ही बॅटर मध्ये आणि खास करून भूषण भोईरने सगळी सूत्र सामन्याची हाती घेतली आहेत. सुहासला काहीतरी करून दाखवावं लागेल आपल्या टीम साठी. लेट्स सी इथे कसं कमबॅक करतोय टीम पांजू. क्लीन बोल्ड. ती डिलिव्हरी आली आहे. फसवी डिलिव्हरी होती. पामच्या मागून टाकलेली डिलिव्हरी आणि उजवी यश डावी यशची उद्ध्वस्त झाली आहे. वेल बॉल सुहास. भूषण भोईर आता हेलिकॉप्टर फिरवतात शॅडो प्रॅक्टिस मध्ये. मात्र कदाचित ही संधी होती हेलिकॉप्टर उडवायची. ती त्यांनी संधी दवडली आहे. मात्र काय इनिंग खेळली आहे. 3 षटकार आणि निश्चितच त्यांची धावसंख्या बघितला. पामच्या मागून टाकलेली डिलिव्हरी. हेलिकॉप्टर उडू शकले असते मात्र डावी यशची उद्ध्वस्त. वेल बोल्ड सुहास. चांगलं कमबॅक आणि सेलिब्रेशन देखील तितकंच चांगलं होतं. मात्र वेल प्लेड मिस्टर भूषण भोईर. 11 चेंडू 24 धावा. 3 उत्तुंग षटकार. नवीन बॅटर आता अजून एक डावखुरा बॅटर अजय हजारे. आता हजारे बंधू तुम्हाला पाहायला मिळतील. नितीन हजारे आणि अजय हजारे. हे 4थं षटक सुरू आहे. धाव संख्या 43 आहे. सर्वात मोठी धाव संख्या या मैदानावरची होणार का? अनेक अनेक पारितोषिक या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतील. अजयचा फटका प्रॉमिसिंग स्ट्रोक आहे. अलंकार पुन्हा एकदा 2 पावलं मागे आला होता मात्र सुरक्षित क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा 2 धावा. धाव संख्या 45. चांगली धाव संख्या पाहायला मिळतीये. प्रेक्षक देखील मनमुराद आनंद घेत आहेत या 40+ मास्टर क्रिकेटचा आणि बरंच काही शिकण्यासारखं आहे या 40+ मास्टरच्या क्रिकेटमधून. आणि भावी क्रिकेटपटू देखील त्या गोष्टी अगदी अलगद आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत आहेत. स्लो डिलिव्हरी आहे. पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी आहे. सुहासला कधीच आय थिंक इथे आता गणित उमगलंय की या विकेटवर कशी काय गोलंदाजी करायची आहे. मात्र ऍट द एंड त्याचं षटक संपतंय. या षटकात बघितलं काही हालचाली दिसल्या. पहिल्या चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर षटकार. तिसऱ्या चेंडूवर 2 धावा. चौथ्या चेंडूवर गडीबाद. 5व्या चेंडूवर 2 धावा आणि शेवटचा चेंडू निर्धाव. असं इंटरेस्टिंग षटक आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजे 45. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सरासरीकडे लक्ष घातलं तर 11.25 ची सरासरी आहे. आणि येऊया शेवटच्या षटकामागे. तोपर्यंत घेऊया DJ सचिनला एक निश्चित संधी.
अथर्व आहे, मात्र या मुलाच्या कानाला काहीतरी इन्फेक्शन आहे. जयप्रकाश तात्या गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू स्विच हिट केलाय, प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये आणि कदाचित नितीन हजारे सांगतायत की अजय शांतपणे तू स्ट्राईकवर उभा राहा, कारण या षटकात एखाद दोन मोठे फटके आले तर हा धावसंख्येचा मोठा हिमालय उभा राहील. थँक्यू व्हेरी मच हरेश. प्लॅनिंग सुरू आहे. आता कदाचित एक स्लिप इन पोझिशन लावण्यात येईल. नरेंद्र पाटील एक जबरदस्त स्लिपचे क्षेत्ररक्षक आहेत, मार्कवा त्यांना आपण म्हणू शकतो. क्या बात आहे, स्लिप लावण्यात आलाय, काहीतरी प्लॅनिंग वेगळं दिसतंय. लेट्स सी हा चेंडू कसा असेल. रनवे मध्ये थोडीशी चूक. एवढा चेंडू मात्र खराब डिलिव्हरी आहे, खराब डिलिव्हरी. वाईडचा इशारा. तात्या आणि वाईड हे वेगळं नातं आहे, सुधारावं लागेल, आपली लाईन सुधारावी लागेल त्यांना, कारण धावसंख्या जर बघितली तर निश्चितच. बघा डीबीएन लाईव्ह वर तुम्ही निश्चितच फिल्डिंग प्लेसमेंट कशी लावली आहे ती पांजून हे आपण पाहू शकतो. जबरदस्त ग्राफिक्स, कौतुक आहे या मुलांचं. टेक्नॉलॉजीचा अफलातून वापर. यावेळेला अजयच्या बॅट मधून मोठा फटका. भारत राऊत शेवटच्या क्षणी असं वाटलं की जेल होणार, मात्र इथे धावचीत अजय धावचीत झालेत असे नाही, मात्र तसे बाद झालेत. भारतनं शेवटपर्यंत चेंडूवर नजर ठेवली होती. एक क्षण मला असं वाटलं की चेंडू तोंडात जाईल. मात्र हा झेल सुटलाय, मात्र भारतनं लगेच थ्रो दिला आणि निश्चितच आपण बघतोय डावखुरा बॅटर धावचीच्या रूपाने बाद झालाय. हा चुकीचा समन्वय. इथे एक्झॅक्टली कोणत्या हजारे बंधूंची चूक झाली हे विचारावं लागेल. कॉल तिथे नितीन हजारेंचा चुकीचा ठरलाय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये उतरलाय गणेश. मागच्या स्पर्धेमध्ये भरपूर निराश होता, या स्पर्धेत लेट्स सी तो काय करतोय. तात्याचा हा चेंडू बीमर आहे, नो बॉल घोषित केलाय. कमान तात्या, 6 चेंडूंची ओव्हर असते. आतापर्यंत 1 बॉल वाईड आणि 1 बीमर आलाय. धाव संख्या 49. या मालिकेत जो उच्चांक होता त्याची बराबरी झाली. पहिल्या मॅच मध्ये मोरवा टीमने 49 बनवल्या होत्या, तो विक्रम मात्र आता तुटणार आहे. मिस टाइम स्ट्रोक आहे, झेल खाली कुणी नाहीये, मात्र काही धावा जरूर मिळतील. 2 धावा कंप्लीट. धाव संख्या 50च्या पलीकडे. अभिनंदन टीम बाळकम. 51 धावा आल्याच कैलास भाऊंनी आयर टाकलाय. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. लग्न सराई सुरू आहे आणि निश्चितच आयर टाकणं गरजेचं असतं. आणि मीरा गावात मीराच्या स्पर्धेमध्ये देखील आपण बघतोय बाळकुम संघाची हायेस्ट टोटल आपल्याला पाहायला मिळाली होती. अजूनही काही चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. तीन चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. किती धावा अजून ऍड ऑन होतील या स्कोर कार्डवर. जयप्रकाश पुढे आलेत. हा फटका योग्य नाहीये, कदाचित एकच धाव मिळेल का. एकच धाव. चांगला थ्रो आहे वर्दे यांचा. धाव संख्या 52. 52 लॉस ऑफ 3. भगवान आहेत आणि अतिशय चांगली कामगिरी राहिली त्यांची. मात्र पाहिजे गणेश कडे लक्ष आहे. 2 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू.
ताशी 151 किलोमीटर पर आवर. क्या बात आहे दाद्या, अगदी पाणजूची बोट. बघा डीबीएन वाले आम्हाला सांगतात ही सगळी गोष्ट. अफलातून वेग आणि हा चेंडू इथे निर्धाव जातो. आता शेवटचा चेंडू आहे. किती धावा अजून ऍड होतील? 52 धावा झालेत. पाणजू वर्सेस बाळकुम हा सामना. चांगला चेंडू आहे. ऑन साइडला फटका प्रॉमिसिंग नाही आहे, मात्र बघायचं किती धावा पूर्ण होतील. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव इथे पूर्ण होणार आहे आणि कदाचित 2 धावावर समाधान मानावं लागेल. या 2 धावा संघाची धावसंख्या 54 आणि 55 धावांचं लक्ष्य. मग जे प्रति षटका मागे 11 धावा ही सरासरी असणार आहे. त्यामुळे निश्चितच कौतुक करूया इथे टीम बाळकुमचं. अफलातून रीत्या त्यांनी ही धावसंख्या बनवली आहे. त्यामध्ये मोठा वाटा निश्चितच भूषण भोईर यांचा. 11 चेंडूमध्ये 24 धावा केल्या. नितीन हजारे पहिल्यापासून बॅटिंग करत होते. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहू शकलोय. आणि त्यांची जर धावसंख्या जर बघितली, ही वॅगन व्हील आपण पाहू शकता. स्कोर कार्ड आणि जबरदस्त वॅगन व्हील डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून बाळकुम मास्टरचं. नितीन हजारे नाबाद 20 धावा, 14 चेंडूंना सामोरे गेले, 2 चौकार ठोकले. चांगली इनिंग. वेलकम वेलकम मालवणी, स्वागत आहे तुमचं. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये आहे. लक्ष घाला या गोष्टीकडे. बाबू आहे वेलकम. जितेश आलाय का तुमचा? जितेशला चुलीवरचं मटण पाठवून द्या. 55 धावा विजयासाठी टीम पाणजू. आपला एंड त्यांनी चूज केलाय. त्या डगआउट मधून ते उतरतील आणि कदाचित त्यांचा देखील प्रयत्न असेल इथे विजयाचा, कारण बॅटिंग लाईनअप मोठी आहे पाणजू टीमकडे. खास करून कर्णधार जितू यांच्याकडे लक्ष असेल. जितू, प्रमोद, भारत राऊत, तसेच भरत, आणि त्यानंतर जर बघितलं तर निश्चितच सुहास आहे, अलंकार आहे. मोठी बॅटिंग लाईनअप आहे. आणि गुड्डू मात्रे यांच्या माध्यमातून लाईनअप केलं जात आहे. जबरदस्त मेहनत या मुलांनी मीरा मास्टरच्या स्पर्धेमध्ये देखील घेतली होती आणि आज देखील ही पेनकर पाड्याची म्हणजे त्यांच्या घरची स्पर्धा आहे आणि तेव्हा देखील आपल्याला अतिशय चांगली मेहनत पाहायला मिळते. कौतुक आहे या मुलांचं. साई दत्त क्रीडा मंडळ यंगस्टर्स, साई दत्त क्रीडा मंडळ 40+ मास्टर्स यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि आजचा पहिला दिवस आहे. चला टीम मोरवा कॅप्टन आणि पेनकरपाडा कॅप्टन इथे उपस्थित आहेत. टॉस अडिया आमचे अनेक मान्यवर आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण निश्चितच नाणेफेक करणार आहोत. प्लीज विनंती करतोय मोरवा कॅप्टन अनिल या लवकर. आता मोरवा कुठे गेली? त्यांचा कॅप्टन आय थिंक हजेरी लावायला गेला का? येस, नरेश माद्रे येत आहेत. थँक्यू. पुढची मॅच असेल ज्यांनी पहिली मॅच आपली जिंकलंय. एका बाजूला मोरवा संघ ज्यांनी पहिला सामना मालजीपाडा टीम विरुद्ध जिंकला, त्यानंतर पेनकरपाडांना पराभूत केलं नवगरला आणि याच 2 संघादरम्यान पुढचा सामना असणार आहे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय रमाभाऊ प्लीज या नाणेफेकीसाठी. रमाकांत भोईर यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. या प्लीज. तर येस, जयसिंहजीचे सन्माननीय रमाकांत भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होतोय. महत्वपूर्ण मॅच आहे. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. RK मोरवा मास्टर्स वर्सेस पेनकरपाडा मास्टर्स. कर्णधार रेडी आहेत आणि टॉस करतील सन्माननीय रमाकांत भोईर साहेब.
जेवणाची व्यवस्था सुरू आहे मित्रांनो. आमचा स्वप्नील जेवलाय म्हणजे टेन्शन नाही. टॉस करून घ्या प्लीज. येस मोठ्या संघामध्ये एक चेंज आहे. अनिलच्या जागी अमोल भोईर आहेत. थँक्यू. नाणेफेक जयासिंहजीचे रमाकांत भोईर. येस पेणकरवाडा टीम नाणेफेक जिंकले. आपला निर्णय त्यांनी त्वरित कळवायचा आहे. शशिकांत वर्तक विचार करून निर्णय देतील. चला वळूया पुन्हा एकदा या मॅच कडे. आघाडीची जोडी मैदानात आहे. जितेंद्र आणि एकूणच भगवान यांना तुम्ही पाहू शकता 55 करायचे आहेत. 11 धावा प्रति षटका मागे. जितेंद्र यांच्याकडे ती ताकद नक्कीच आहे. कॅप्टन आहे आणि आपल्या संघाची बोट त्याला पहिले तरी न्यावीच लागेल. शुभेच्छा देऊया दोन्ही संघांना. अफलातून बॅटिंग. जितू आणि भगवान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. कोणाला जर जवळा पाहिजे असेल तर अतिशय पर्टिक्युलर स्कीम मध्ये भगवान यांच्याकडे तुम्ही संपर्क साधू शकता. बघा स्वतः एक चांगले व्यावसायिक आहेत त्या एकूणच सुक्ताचे असं आपण म्हणू शकतो. क्षेत्ररक्षण स्वीकारले पेणकरवाडा टीमनं. मोरवा संघ तुमची बॅटिंग आहे. तयारीत राहा. चला मॅच ऑन करूया. भूषण भोईर फलंदाजी करताना 11 चेंडूमध्ये 24 धावा. आता गोलंदाजी करताना पहिला महत्वपूर्ण षटक स्वतःच्या हातामध्ये. समोर तितकंच कडवा आव्हान आहे ते म्हणजे जितू यांचं. 30 चेंडू 55 ची गरज आहे. 11 धावा प्रति षटका मागे. पहिला चेंडू पाहिला आणि सोडून दिलाय. मात्र पंचांच्या दृष्टीने अतिशय योग्य चेंडू आहे. जी रिटर्न क्रीज आहे त्याच्या आतून चेंडू गेलाय आणि म्हणूनच हा वाईड नसणार आहे. चेंडू निर्धाव. चांगली सुरुवात ती म्हणजे भूषण भोईर यांची. अष्टपैलू खेळाडू. नेक्स्ट बॉल. त्याला जोरदार फटका घेण्याचा प्रयत्न. एक्झॅक्टली चेंडू बॅटला लागून गेलाय किंवा काय. मात्र एक धाव तिथे नक्कीच मिळेल. थँक्यू अंपायर. बॅट नाही आले. थँक्यू. या एका धावेनं टीम पांजू मास्टरच्या धावसंख्येला सुरुवात. विश्वास दाखवावा लागेल आणि भरपूर मोठा प्रयत्न करावा लागेल कारण ही धावसंख्या चेस करायची आहे. म्हणजे जितूचं जवळजवळ 3 ते 4 षटकं मैदानात उभं असणं गरजेचं होऊन बसले आहे. पांजूचे प्रेक्षक देखील हीच गोष्ट विचारात घेत असतील की सरासरी अगोदर बीट केली पाहिजे. स्मॉल टार्गेट बीट केले पाहिजेत. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी स्विच इट केलाय. मात्र एकच धाव मिळेल. आणि लगेच अमोल काहीसा कानमंत्र देण्यासाठी पुढे सरकतोय. एक अफलातून गोलंदाज आहेत अमोल बाळकुम टीम संघाचे आणि यंग क्रिकेटमध्ये देखील जुनी दबदबा कायम आहे. मात्र या सामन्यात मोठी कामगिरी करावी लागेल टीम पांजूला. मात्र या मॅच मध्ये इम्पॅक्ट प्लेअर कोण असेल पाहावं लागेल. लवकरच ती नोंद केली जाईल. शॉर्ट ब्लेंड डिलिव्हरी आहे. स्टिअर केलाय. एक धाव जरूर मिळेल. दुसऱ्या धावसाठी कॉल येणार का. कॉल आलाय मात्र नाही. कॉल बॅक करावं लागलंय. टू बाउन्स थ्रो दिला जातोय. राकेश होते तिथे. एकच धाव. आणि कदाचित थोडेसे जास्त मागे उभे आहेत का याचा विचार तिथे केला जातोय. आता भगवान स्ट्राईक एंडवर आहेत आणि सातत्याने आपण बघतोय ही जोडी. भगवान यांची जर्सी जर बघितलं तर आय थिंक डबल एक्सेल आहे. लेट्स सी त्यांच्यासाठी कसं काय प्लॅनिंग असेल. मात्र कोण एक्झॅक्टली कॅप्टन आहे बाळकुम टीमचा. 12वा खेळाडू नितीन हजारे कर्णधार आहेत. नो डाऊट ऍक्टिव्ह कॅप्टन आहेत.
टॉस मात्र आपण बघतो कैलास भोईर इथे नाही, विकेट घेतली जाणार नाहीये. कैलास भोईर फक्त जर बघितलं तर टीम कॅप्टन नाहीत तर टीम मॅनेजर आहेत असं म्हटलं जाऊ शकतं. संघाला एकत्र आणणं, त्यांची जुळवाजुळव करणं ही सगळी कामं कैलास भोईर करत असतात. नेक्स्ट बॉल, यावेळेला एज, एक धाव जरूर मिळेल तिथे. या षटकात धावा नाहीयेत, सरासरी 11 राखायची होती, धावा मात्र आहेत त्या 4. व्हॉट अ बॉलिंग. भूषण भोईर यांनी कदाचित दाखवून दिलंय की चेंडू आणि एकूणच बॅटने मी दोन्ही बाजूने बोलू शकतो. अफलातून अष्टपैलू कामगिरी, वेल बोल्ड. अथर्व साऊंड. संजीवनी आई कुणाची अंजनी, रामाचा भक्त ऐसा वाऱ्याचा. थँक्यू अथर्व. अथर्व तुला एक रिक्वेस्ट आहे, थोडीशी आता मराठी गाणी जी अगदी दणदणीत, कदाचित तू जन्मला नशील तेव्हा, मात्र प्लीज घे, चांगली गाणी घे. तुझ्या पप्पांना विचार, हृदयी वसंत फुलताना हे गाणं कसं होतं, पप्पांना विचार, ती गाणी लाव. दुसऱ्या षटकासाठी आणखीन एक आकर्षक गोलंदाज अमोल येतोय. भरपूर लांब लचक रनवे, 30 यार्ड वरून रनवे आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र इथे जितूची कामगिरी महत्वपूर्ण असेल. आता विजयासाठी अजूनही 51 धावांची गरज आहे 24 चेंडू मध्ये. पुढे आलेत, ऑन साइडला हा फटका प्रॉमिसिंग नाहीये. कैलास भोईर तिथे फुटवर्कचा वापर करतायत, फुटबॉल खेळतायत, मात्र मिळणार 2 धावा. फांजो मास्टर्स वर्सेस बाळकुम मास्टर्स ही मॅच सुरू आहे. यानंतरची मॅच साई दत्त क्रीडा मंडळ पिनकेपाडा मास्टर्स वर्सेस राधाकृष्ण क्रीडा मंडळ मोरवा, या 2 संघादरम्यानचा सामना. आणि निश्चितच आपण बघितलं पेनकरपाडा म्हटलं तर दत्ताचं अफलातून निश्चितच मंदिर आपल्याला पाहायला मिळतं, तर आर के मोरवा म्हटलं तर राधाकृष्ण अफलातून मंदिर आपल्याला पाहायला मिळतं. एवढा अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क तिथे दिसून आला नाहीये. 1च धाव मिळेल, 1च धावावर समाधान. थँक्यू, लेग बाय आहे तिथे. थँक्यू अंपायर. भगवान साठी काहीतरी वेगळा प्लॅन आहे तिथे. आय थिंक अमोलला अजून 38 सर्कलच्या आतमध्ये प्लेअर हवा आहे. लेट्स सी. धावा फक्त 7 आहेत, भरपूर मोठी मजल गाठायची आहे. चांगला चेंडू आहे, बॅकफुटला खेळले, तिथे धाव मिळणार का? धाव जरूर मिळेल, मात्र आम्हाला विकेट नको आहे. ही स्ट्रॅटेजी आहे टीम बाळकुमची, कारण नंतर येणारे बॅटर निश्चितच चांगली कामगिरी करणार आहेत. त्यामुळे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे एक क्रिकेट खेळणं म्हणजे काय तर भरपूर तुम्हाला अभ्यास करावा लागतो आणि भरपूर नियम आहेत. आणि कदाचित एवढे नियम आयसीसी मध्ये देखील नसतील तेवढे नियम आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेच्या मंडळामध्ये आहेत. अमोल स्लो डिलिव्हरी आहे, बीट केले, व्हॉट अ बॉलिंग, पामच्या मागून टाकलेली डिलिव्हरी आणि स्पेशल बॉल आहे अमोलचा. हा बऱ्याच वेळा आम्ही यंग क्रिकेटमध्ये त्याची गोलंदाजी पाहिली आहे. वेगवान मारा तो करतोच, फिरकी मारा तो करतोच, मात्र हा चेंडू त्याचा भरपूर आवडता चेंडू आहे. बॅटरला अडकवायचं, बॅटरला बीट करायचं. वेल बोल्ड अमोल. आणि जितू सारखा बॅटल देखील तिथे हतबल आहे की एकतर धावा येत नाहीयेत. पांडू संघाची बोट पहिले तरी कशी न्यायची. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी आहे इथे, मात्र आय थिंक गॉगल तिथे तुटला असेल. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावसाठी कॉल दिलाय, मात्र इथे फलंदाज सुखरूप आहेत. 2 धावा पूर्ण.
या 2 धावा संघाची धावसंख्या पुढे सरकेल, ती जाऊन पोहोचली 10 या आकड्यावर. वेगवान चेंडू होता. भरपूर मोठा प्रश्न आहे टीम पांजू संघासमोर. आता मात्र बोटीमध्ये डिझेल नाही तर जेट इंधन टाकावं लागेल, म्हणजे बोट आता उडवावी लागेल. इथे रिटायर्डमेंट स्वीकारली जाईल, ती म्हणजे भगवान यांची. आणि आता नवीन बॅटर स्वतः मैदानाच्या आतमध्ये, द वन अँड ओनली मिस्टर जयप्रकाश तात्या या नावानं ते प्रसिद्ध आहेत. जयप्रकाश तात्या येत आहेत. जयप्रकाश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, डावखुरे बॅटर आहेत, कदाचित त्यांना मोठा खेळ खेळावाच लागेल. मात्र हा चेंडू, या चेंडूवर धावा येणं गरजेचं आहे. एखादा मोठा फटका येणार का इथे? वेल बोल्ड अमोल, बॅटने आले ही धाव. एक धाव मिळते, संघाची धावसंख्या 11 आणि इथे षटकाची समाप्ती दुसऱ्या. 2 षटकानंतर धावसंख्या दिसायला पाहिजे होती 22, धावसंख्या दिसते 11. संघ 11 धावांनी मागे आहे. वेल बोल्ड अमोल. आणि निश्चितच आता इथून पुढे इक्वेशन 18 चेंडू 44 धावा आणि तात्याला रौद्र रूप धारण करावं लागेल. कमान तात्या, यस अथर्व प्लीज. क्या बात है, थँक्यू अथर्व. आमची फरमाईश तू पूर्ण केलीस. मात्र मित्रा हे गाणं बघ, अशोक सराफ यांचा डान्स बघ, अफलातून. पुढच्या षटकासाठी कोण? टीम मीटिंग इथे वाढले. अजूनपर्यंत बाळकुम टेन्शन मध्ये आहे. जोपर्यंत तिथे जयप्रकाश तात्या आहेत तोपर्यंत काही घडू शकेल. मात्र इथे आपण बघतोय स्ट्राईकवर तेच असतील. येस, नो डाऊट. गणेश येतोय गोलंदाजी मार्कवर. एक अफलातून गोलंदाज. पेस आहे गणेशकडे, त्या पेसने बीट करण्याचा प्रयत्न करणार का? लेट्स सी. जयप्रकाश तात्या यांच्यावर लक्ष असेल. 2 ते 3 मोठे फटके येणार का या ओव्हर मध्ये? वेलकम मालवणी. अगदी आरामात येत आहेत. मालवणीला माहिती आहे पहिलं राऊंड आम्ही जिंकलोय. मात्र आता नंतर राऊंड 1 खेळायचं त्यांना. फुलटॉस डिलिव्हरी आहे. तात्याचा फटका बघा, वेगळा फटका पाहायला मिळतोय. काही धावा जरूर मिळतील इथे. 2 धावा आणि कदाचित अजून 1 धाव मिळेल. तात्याने कदाचित 4थ्या धावेसाठी प्रयत्न करायला हवा. इथे 4 धावा पळून पूर्ण. क्या बात आहे, वन अँड ओनली द तात्या. इथे खराब क्षेत्ररक्षण म्हणेन मी. हा थ्रो देखील खराब होता, कारण 1 बाउन्स वर थ्रो दिलाय. मात्र डिफ्लेक्शन झालं तिथे आणि बॅकअपला देखील कुणी नव्हतं. 4 धावा या चेंडूवर. 4 धावा. गणेश नाराज असेल. पहिल्या चेंडूवर 4 धावा. याच फटक्यांची गरज आहे, या धावांची गरज आहे. आणि आपण बघतोय निश्चितच अशाच पद्धतीने जर धावा आल्या तर या सामन्याची गणित काहीतरी वेगळी ठरतील. गणेश पुन्हा एकदा सज्ज आहे जयप्रकाश यांच्यासाठी. व्हॉट ए शॉट. चांगला फटके. डीप मध्ये कुणी नाही. षटकार. अफलातून फटका. 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू सीमा पार. थँक्यू अंपायर.
तात्या द टर्मिनेटर. बघा बरोबर दोन क्षेत्ररक्षक जे आहे डीप मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या मध्ये सिक्स मारली आहे आणि या दोन चेंडूवर आले तब्बल 10 धावा. त्यामुळे आता हलचल आहे. आता 21 धावा दिसत आहेत म्हणजे कुठेतरी सरासरी रीच होताना दिसतेय. तात्याचं मैदानात उभं असणं गरजेचं आहे ते म्हणजे टीम पांजू संघासाठी. गणेशवर दबाव आहे. आता मात्र आपण बघतोय क्षेत्ररक्षण संपूर्णपणे हल्लंय ते म्हणजे टीम बाळकुमचं. अमोल येतोय आता डीप मिड विकेटला आणि तात्याने इम्पॅक्ट दाखवलाय. हा आहे इम्पॅक्ट प्लेअर तो म्हणजे टीम पांजूचा. फुलटा चिलरी ऑन साइडला टर्न केला चेंडू. इथे दुसरी धाव अवेलेबल आहे. 2 धावा. गुड क्रिकेट बाय पांजू. वेल डन तात्या. तब्बल 4.5 कोटीची बोली लागली होती त्यांच्यावर आणि निश्चितच आपली बोली आणि आपलं टीम निवड जी आहे ती सार्थ करताना. वेल प्लेड. ओ क्लीन बॉल. दांडीगुल आणि गणेश देखील दाखवतोय की माझ्यावर देखील बोली लागली होती. फलंदाज बाद. वेगवान चेंडू. थँक्यू डीजी. तात्याने उपयुक्त खेळी केली. अफलातून बॅटिंग करत होते मात्र हा चेंडू वेगवान होता. ताशी 153 किलोमीटर पर वेगाने टाकलेला चेंडू. वेल बोल्ड गणेश आणि कदाचित अगदी रागाने टाकलेला चेंडू होता. गणेशनं आपलं हार्ट आउट केलंय. आपल्या भावना व्यक्त केल्यात या चेंडूच्या मागे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये सुहास येतोय. अजून एक चांगला बॅटर आहे. सुहासला देखील मैदानाच्या आतमध्ये उभं राहून चांगलं काम करावं लागेल कारण 23 धावा फलकावर दिसत आहेत. 14 चेंडूमध्ये 32 धावांची अजूनही गरज आहे. मॅच इज स्टील ऑन. या 2 चेंडूवर कदाचित एक मोठा फटका आला ना तर देखील या मॅच मध्ये रंगत वाढेल. ऍज अ प्रेक्षक म्हणून या गोष्टी नक्कीच आपण एन्जॉय करू शकतो. 40+ एक क्रिकेट आहे मात्र या क्रिकेटमध्ये असलेली मजा आणि या क्रिकेटमधली असलेली थरारकता कमी नाही आहे. 14 मध्ये 32 करायचे आहेत. सुहास ऑन स्ट्राईक. चांगलं कॉन्टेस्ट बघायला मिळेल. गणेश वर्सेस सुहास. हा वेगवान चेंडू आहे मात्र डाऊन द लेग. वाईटचा इशारा. थँक्यू व्हेरी मच अंपायर. अवांतर धाव मिळतीये. संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली आहे. 31 धावा अजूनही विजयासाठी. फुलटॉस डिलिव्हरी ऑन साइडला टर्न केलाय चेंडू. 2 क्षेत्ररक्षकाच्या मध्ये जातोय. हा चेंडू उचलेपर्यंत 2 धावा सहज. नितीन हजारे आहेत. गुड क्रिकेट बाय सुहास. सामना चालू राहिला पाहिजे. जी बॅटिंग तात्याने केली आहे त्यामुळे निश्चितच त्याला जो स्टार्ट मिळालाय त्या स्टार्टला आता पुढे नेणं पाहिजे याचा प्रामाणिक विचार सुरू झालाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 26 वर 29 ची अजूनही गरज आहे. नेक्स्ट बॉल. गणेश वर्सेस सुहास. पुन्हा एकदा डाऊन द लेग. अजून पंचांना कसरत केली जाते. वाईटचा इशारा. थँक्यू अंपायर. सत्तावीस धावा झालेत. 28 ची गरज आहे. 13 चेंडू. हे थोडस षटक लांबलंय. षटकार देखील आलाय. विकेट देखील आले. वाईट देखील आलेत. यावेळेला पुन्हा एकदा चांगला ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. खडी नाही इथे क्षेत्ररक्षण मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं. या 2 धावा. मॅच इज स्टील ऑन. धावसंख्या झाली 29. करायची आहेत अजूनही 25. चेंडू शिल्लक आहेत. ती म्हणजे 12-26 सॉरी 12 चेंडू आणि 26 धावा. इक्वेशन हे आहे मात्र निश्चितच अजूनही काही घडू शकेल.
पहिल्या षटकात दमदार कामगिरी केली होती भूषण भोईर यांनी, फक्त 4 धावा. दुसऱ्या षटकात अमोलची देखील चांगली कामगिरी, मात्र या तिसऱ्या पर्टिक्युलर ओव्हर मध्ये धावा आलेत आणि म्हणूनच हे इक्वेशन असं दिसतंय. 12 चेंडूंचा खेळ राहिलाय, 26 धावांची गरज आहे. ऐकूया अथर्व म्युझिकला. DJ Kiran पोरी बसलीस ग, गाडीत बसलीस ग, आता ये ना इकडे जाऊ जरा इकडे ये ना. अग पोरी बसलीस ग, अग पोरी बसलीस ग, गाडीत बसलीस ग, आता ये ना इकडे जाऊ जरा इकडे ये ना. हट बाजूला हो तू पोरार. थँक्यू. ही फरमाईश राजू शिंदेची होती. स्ट्रॅटेजिक टाइम आउट संपलाय. प्लीज या. प्रेक्षक बऱ्याच ठिकाणाहून सामने पाहण्यासाठी इथे आले, त्यांचंही करूया खूप सारं स्वागत. साई दत्त क्रीडा मंडळ पेनकरपाडा यांच्या माध्यमातून नेक्स्ट मॅच पेनकरपाडा वर्सेस मोरवा आहे मित्रांनो, एन्जॉय करूया. मात्र या मॅच मध्ये शेवटचे 12 चेंडू, 26 धावांची अजूनही गरज. पांजू मास्टर संघ इथून विजयश्री खेचून आणणार का, या गोष्टीवर लक्ष आहे बऱ्याच जणांचं. तर दुसऱ्या बाजूला ही धावसंख्या आता डिफेंड कशी करायची आहे त्याचं देखील उत्तर द्यावं लागेल. गोलंदाजी मार्कवर आलाय देवेंद्र, राईट, चांगले गोलंदाज आहे देवेंद्र. मीरा मास्टरच्या स्पर्धेमध्ये देखील अतिशय चांगली कामगिरी देवेंद्रची राहिली होती. मात्र इथे विकेट हवी आहे. जितू मगासपासून खामोश आहे. 9 चेंडूमध्ये 8 धावा बनवलेत, मात्र हार्ड हिटर खेळाडू आहेत. त्यांच्या बॅट मधून या घडीला जर 1 ते 2 मोठे फटके आले तर या सामन्याचं रूपडे बदलेल. लेट्स सी काय करते. बेस्ट ऑफ लक देऊया दोन्ही टीमला. देवेंद्र वर्सेस जीतू. पामच्या मागून डिलिव्हरी, लेग ब्रेक डिलिव्हरी, गुड बॉलिंग. 11-26. 11 चेंडू 26 धावा. काउंटडाऊन स्टार्ट. शॉर्टहँड डिलिव्हरी आहे, इथे देखील बीट केलंय. आज जीतू कडून योग्य कामगिरी होत नाहीये. तब्बल 11 चेंडूंना तो सामोरे गेलाय. धावा जमवलेत फक्त 8. कर्णधार. व्हेरी गुड बॉलिंग बाय देवेंद्र. नेक्स्ट बॉल. फुल पिच डिलिव्हरी आहे, डाऊन द ग्राउंड. आपण बघितलात अतिशय चांगला फटका. वॉटर फिल्डिंग नितीन हजारे. अफलातून कमिटमेंट. मात्र इथे एकच धाव. गुड फिल्डिंग. बघा हे 40+ काय 50+ चे खेळाडू आहेत, मात्र निश्चितच कमिटमेंट बघा. नितीन हजारे कंप्लीट क्रिकेटर, एक कंप्लीट पॅकेज आहेत नितीन हजारे. आणि भविष्य काळात आय थिंक आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेची प्रीमियर लीग सुद्धा होताना दिसेल. कदाचित पुढच्या वर्षी त्याचं प्रयोजन केलं जाईल अशी माहिती आहे. स्वतः फटका फसलाय, मात्र 1 धाव देऊन जाईल. थँक्यू अंपायर. गुड बॉलिंग. देवेंद्रनं मात्र इथे फरक स्पष्ट केलाय. आतापर्यंत 4 चेंडू संपलेत आणि या 4 चेंडू मध्ये आलेत फक्त 2 धावा. त्यामुळे इक्वेशन जर बघितलं तर आता शेवटचे 8 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. 4 षटकार मारावेच लागतील. शॉर्ट ऑफ डिलिव्हरी आहे, मिस टाइम स्ट्रोक है. नितीन हजारे, व्हाट अ कैच. इज नॉट अ मैन. ये पुरुष नहीं है, ये महापुरुष है. हिल हिल पोरी हिला, तुझे कप्पाली लाडीला.
अँगडीजी प्रमोद आता येत आहेत. म्हणजे सुहासच्या जागेवर प्रमोदचा नंबर लागू शकला असता, कारण प्रमोदकडे ती पॉवर आहे. मात्र तिथंच आपण बघतोय कुठेतरी पांडू संघानं इथे आपल्या बॅटिंग लाईनअप मध्ये थोडासा बदल केलाय. कारण आता जर बघितलं तर 7 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. आणि हा इम्पॉर्टंट बॉल आहे दोन्ही टीम साठी. इथे मोठा षटकार आला तर निश्चितच धावसंख्येला आकार येऊ शकतो. 7 चेंडू 24 धावांची अजूनही गरज आहे. प्रमोद आलाय, मात्र शेवटच्या षटकासाठी कोण, हा देखील एक विचार आहे. नितीन हजारे असतील नो डाऊट. 7 चेंडू 24 धावा. कोण जिंकेल सामना? इज इट पांजू और बालकम? मात्र पारड जड आहे. ही मॅच जर बघितली ना तर 75-25 आपण म्हणूया. यस विक्रम दा झाले जेवण? थँक्यू. 7 चेंडू 24 धावा. प्रमोदच्या बॅट मधून चांगला फटका आहे. धावा येतील इथे. चेंडू 1 बाय सीमारेषा पार. चौकार. मी माशी म्हटलं की प्रमोद एवढा मागे काय, हा चौकार आलाय. आणि इथे आता 6 चेंडू आणि 20 धावा. थँक्यू अथर्व साऊंड. आता असं काहीतरी वाटतंय की आपण कुठेतरी आलोय. पिनकरपडा म्हटलं तर अगदी जंगलामध्ये हे मैदान त्यांनी डेव्हलप केलंय. मनापासून कौतुक आहे या स्पर्धेचं. साई दत्त क्रीडा मंडळ यंगस्टर्स आणि साई दत्त क्रीडा मंडळ 40+ मास्टरचे सगळे खेळाडू अगदी डोळ्यात तेल घालून निश्चितच या स्पर्धेकडे लक्ष देऊन आहेत. मनापासून कौतुक आहे त्यांचं. 6 चेंडू 20 धावांची गरज. विकेटचा आधार बघूया तर 3 गडी बाद झाले होते बाळकुम टीमचे. 3 गडी बाद झालेत ते म्हणजे एकूणच आपण बघतोय पांजू मास्टरचे. त्यामुळे इथे टॉस जिंकलं कोण होतं? टॉस जिंकले तो म्हणजे पांजू. गोलंदाजी मार्कवर नितीन हजारे. 6 चेंडू 20 धावा. जितू पहिला चेंडू पासून मैदानाच्या आतमध्ये आहेत. 12 चेंडूत आलेत फक्त 9 धावा. तर प्रमोद खेळतोय 1 चेंडू मध्ये 4 धावा काढून. जितूचा अप्रोच कसा असेल, त्याच्या डोक्यामध्ये काय प्लॅन चाललं असेल, देव जाणे. प्रेक्षकांना विनंती करतोय खुर्च्या थोड्याशा मागे न्या. सीमारेषेला एकदम जवळ बसू नका प्लीज. अपील होत आहे मात्र त्या अपिलामध्ये तथ्य नाही असं दर्शवत आहे. डाऊन द लेग जाणारा चेंडू दिसलाय आणि ते लेग बायचा इशारा. 1 धाव मिळते मात्र स्ट्राईक रोटेट झाले. ही चांगली गोष्ट. 5 चेंडू 19 ची गरज. काय होणार या मॅच? बऱ्याच जणींना भाकीत वर्तवली असेल. प्रत्येक डगआउट मध्ये प्रेक्षक दिसत आहेत. ही खासियत आहे या स्पर्धेची. आणि डीप स्क्वेअर लेगला एक डगआउट खास बनवला ते म्हणजे साई दत्त क्रीडा मंडळानं. 5 चेंडू 19 धावा. नितीन हजारे वर्सेस प्रमोद. डोंट वेस्ट टाइम, डोंट वेस्ट टाइम. 2:45 वाजून गेलेत मित्रांनो. लक्ष घाला. यावेळेला हा मोठा फटका मात्र जास्त हवेत आहे. इथे काही धावा जरूर मिळतील. लेट्स सी इथे कैलास भोईर काय करतायत. येस उचललाय चेंडू त्यांनी. या 2 धावा महत्वपूर्ण धावा आहेत या. अजूनही 4 चेंडूंचा खेळ राहिलाय. 17 धावांची गरज आहे मात्र 3 मॅक्झिमम येणार का? प्रमोदकडे पॉवर आहे. त्या पॉवरचा यूज करावा लागेल.
पाणजू वर्सेस बाळकुम. 4 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. हा फटका प्रॉमिसिंग नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. गुड थ्रो चांगला एंडला थ्रो दिलाय. मात्र तिथे डिफ्लेक्शन आहेत. काही असे स्पॉट्स आहेत चेंडू उडतील. मात्र बॅकअप चांगला होता तिथे राकेशचा. एकच धाव. 3 चेंडू 16 धावा. जितू मात्र आपण बघतोय जबरदस्त डिहायड्रेट झाले असतील. पहिल्या चेंडू पासून ते मैदानाच्या आतमध्ये आहेत. तीन चेंडू 16 धावा. नितीन हजारे चांगली गोलंदाजी. यावेळेला स्ट्रोक आलाय. किती धावा. लेट सी द अंपायर डिसिजन. ओ थोडासा अँगल बदललाय. 2 धावा. आता 14 धावांची गरज आहे 2 चेंडू मध्ये. आता थोडस निराश केलंय पाणजू टीमनं. प्लॅनिंग थोडस चुकलंय. क्षेत्ररक्षणातील थोड्याशा चुका त्यांना नक्कीच महागात पडलेत. अजून एक फटका येतोय. मात्र या सामन्यातील आता स्वारस्य संपलंय. गुड क्रिकेट. मात्र नाहीये बाद घेण्याचा प्रयत्न नाहीये. नितीन हजारे यांना पूर्ण कल्पना आहे उगाच टाइमपास नको. आता शेवटचा चेंडू. पराभवातील अंतर कमी करू शकतील. स्लो डिलिव्हरी आहे आणि हा मोठा फटका आहे का. लेट्स सी काय घडलंय. येस डिसिजन काय आहे. इज इट 4 or 6. 4 धावा. थँक्यू. 8 धावांनी पराभव पाहायला मिळतोय. अभिनंदन टीम बाळकुमचं. आणि पुढील सामन्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू डीसी. चला टीम पाणजू लगेच हस्तांदोलन करण्यासाठी पुढे व्हा प्लीज. अफलातून क्रिकेट दाखवलंय ते म्हणजे टीम बाळकुमनं. नेक्स्ट मॅच मोरवा मास्टर्स वर्सेस पेणकरपाडा मास्टर. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. आणि निश्चितच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच भूषण भोईर. गोलंदाजी करताना फक्त 4 धावा. बॅटिंग करताना 11 चेंडू 24 धावा. 3 खणखणी षटकार. आणि सन्माननीय संकेत मात्रे यांच्या माध्यमातून देखील त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक इथे आले आहे. आणि हा किताब निश्चितच प्रदान करतील मोहन म्हात्रे साहेब. वेल प्लेड टीम बाळकुम. आणि हार्डलक पाणजू. मात्र पुढील सगळ्या स्पर्धांसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मात्र जयप्रकाश साध्या यांनी देखील चांगली बॅटिंग दाखवली आहे. त्यांचं देखील करूया कौतुक. दोन्ही संघांना विनंती करतोय प्लीज जेवणाची व्यवस्था सुरू आहे. आपण आस्वाद घ्यायचे. टीम बाळकुम कैलास भाऊ लगेच जेवणाच्या मंडपात प्लीज जा. भूषण भाऊ या प्लीज. तर भूषण भाऊ ठरलेत मॅन ऑफ द मॅच. आणि दोन्ही संघांना रिक्वेस्ट आहे की प्लीज जेवण घ्या. मालवणी संघ तुमचे प्रतिनिधी कोण असतील तर प्लीज जेवण घ्या. तसेच पेणकरपाडा टीम तुमचा देखील कोणी प्रतिनिधी असेल तर त्यांनी देखील जेवण घ्यायचं आहे. भूषण भाई डलेत मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आपण बघतोय राजू शिंदे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालेत. थँक्यू राजू. आणि या टी शर्ट चांगल्या पद्धतीने त्यांनी फॉर्म केलंय. मागे त्यांचं नाव आहे आणि समोर अगदी छोट्या लिपीमध्ये सामनावीर